तर एक मोठी बातमी समोर येते। शरद पवार यांच्या नागपूर दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे। पवारांच्या उपस्थितीमध्ये मंडल यात्रेला सुरुवात होणार आहे। शरद पवार गट नागपुरामध्ये शक्ती प्रदर्शन सुद्धा करणार आहे। शरद पवार हे नागपूर दौऱ्यावरती आहेत। त्यांच्या दौऱ्याचा हा दुसरा दिवस आहे। या वेळेस पवार गट शक्ती प्रदर्शन करणार आहे। या आजच्या दिवशी मंडल यात्रेला सुरुवात होणार आहे। पवारांच्या उपस्थितीमध्ये मंडल यात्रेला सुरुवात होईल। यावेळेस नागपुरात पवार गट मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करणार आहे। शरद पवार हे नागपूर दौऱ्यावरती असून त्यांच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे आणि आजच्या दुसऱ्या दिवशी पवारांच्या उपस्थितीमध्ये मंडल यात्रेला सुरुवात होणार आहे। पवार गटाकडून सुद्धा आता ओबीसी कार्ड हे खेळलं जात आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, महानगरपालिका निवडणुका या निवडणुकांसाठी पवार गटानं सुद्धा आता कंबर कसली आहे। नागपुरात शरद पवार आहेत। पवारांच्या नागपूर दौऱ्याचा दुसरा दिवस आहे आणि मंडल यात्रेला सुरुवात होणार आहे। ओबीसी कार्ड पवार गटाकडून सुद्धा खेळायला सुरुवात झाली आहे। तर आज नागपुरामध्ये शरद पवार गट शक्ती प्रदर्शन सुद्धा करणार आहेत। मंडल यात्रेला सुरुवात होईल। शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये या मंडल यात्रेला सुरुवात होणार आहे। शरद पवार नागपूर दौऱ्यावरती असून त्यांच्या दौऱ्याचा हा दुसरा दिवस आहे। मंडल यात्रेला सुरुवात होती आहे। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी तेजस मोहतुरे आपल्यासोबत जोडलेले आहेत। तेजस, आज शरद पवार यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे। आज कोणकोणते कार्यक्रम आहेत नागपुरात त्यांचे? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर शरद पवार जे आहेत त्या नागपूरच्या दौऱ्यावर आहेत। कालपासूनच ते रात्री जे आहेत ते नागपुरात आलेले आहे। शरद पवार 11 वाजता जे आहेत ते पत्रकार परिषद असणार आहे। त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसने च्या वतीने मंडल यात्रा काढण्यात आली आहे विदर्भात। त्या यात्रेला ते हिरवी झेंडी दुपारी 3 वाजता दाखवणार आहेत। त्यासोबत जर बघितलं असेल तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मंडल जी यात्रा आहे ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते। कारण की नागपुरात हा संघाचा गड मानला जातो, भाजपचा गड मानला जातो। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, त्याचबरोबर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा हा गड मानला जातो। या गडामध्ये ओबीसी लोकांना एकवटण्यासाठी, ओबीसी नेतृत्वाला एकवटणं करण्यासाठी ही यात्रा अत्यंत महत्त्वाची असणार आहे। ठीक आहे, या दौऱ्यावर तुम्ही लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।